हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मात्र विरोधकांनी नागपूरमध्ये बॅनर लावलेले आहेत। फक्त 10 दिवसाचं अधिवेशन आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी उदय सामंत सर आहेत। सर, काय सांगाल? हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली, मात्र आपण नागपूरमध्ये जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मी आमच्या सगळ्या विरोधी सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की पुढच्या वर्षी देखील हिवाळी अधिवेशन होणार आहे। अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी देखील त्यांनी तयारी करून ठेवावी, कारण वर्षानुवर्ष त्यांना विरोधक म्हणून राहावं लागणार आहे, पायऱ्यांवर बसावं लागणार आहे। दुसरा, अवकाळी पावसाचा त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं की आपण मदत करतोय। आज सभागृहामध्ये स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं की अवकाळी जिथे पाऊस पडला 22 जिल्ह्यांमध्ये तिथे आम्ही मदत करणार आहोत। त्याच्यामुळे उगाचच एखाद्या गोष्टीचा बाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही। आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांना जे लागेल ते सरकार द्यायला तयार आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा कळवळा आता काही लोकांना आलेला आहे म्हणून तुम्ही शब्दप्रयोग केला। पूर्वी देखील आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत होतो, सरकार आज देखील शेतकऱ्यांच्या सोबत राहणार आहोत आणि पुढे देखील राहणार आहोत। त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचा उगाचच मोठा आंदोलनाचा प्रकार करून आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहेत असं भाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिशा सालियन प्रकरण कुठेतरी सरकारकडून आता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यावर ठाकरे गटाचे नेते म्हणतात की आदित्य ठाकरेंची लोकप्रियता वाढली त्यामुळे हे घाबरले। एखाद्या नेत्याबद्दल असं होत असताना त्या पक्षातल्या नेत्यांनी हे सांगणं गरजेचंच आहे, कारण शेवटी जी चौकशी लागलेली आहे ती योग्य आहे म्हणून तरी त्यांचे सहकारी सांगू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचे ते नेते आहेत त्यांना खुश ठेवणं, त्यांच्याबद्दलची सहानुभूती व्यक्त करणं, त्यांना पाठिंबा देणं ही त्या लोकांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून मला असं वाटतं ते जर ते काही बोलले असेल त्याच्यामध्ये काही वावगं नाही आणि जर चौकशी होणार असेल तर त्याच्यातनं खरं खोटं बाहेर येईल। आपण जर बघितलं असेल तर अनेक परदेश दौऱ्यांवर तुमच्या टीका झाली होती, राज्य सरकारच्या दौऱ्यावर टीका। मात्र आदित्य ठाकरे सध्या अधिवेशन सुरू आहे आणि दुबई दौऱ्यावर नाही, मला माहित नाही तो त्यांचा दौरा कशासाठी आहे। वैयक्तिक असेल तर छोटी हे बघा, मी आणि माझे सर्व सहकारी राजकीय एथिक्स सांभाळणारे लोक आहोत। एखादी व्यक्ती वैयक्तिक कारणासाठी दुबईला गेली असेल, अमेरिकेला गेली असेल, त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही। जी चर्चा झाली होती ती सरकारी खर्चावरनं झालेली होती। मी जो खर्च केलेला आहे तो सरकारी खर्च आहे असं काही लोकांनी सांगितलं होतं, पण तो जो चेक दिलेला होता तो माझ्या वडिलांनी दिलेला होता हे साबित झालेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जर दुबईला गेले असतील, अजून कुठे गेले असतील, तर मला काय बोलण्याचा अधिकार आहे। ती त्यांची वैयक्तिक ट्रिप असेल आणि ती शासनातनं जर झाली असेल तर त्याच्यावर चर्चा करण्याचा काहीतरी अर्थ आहे। पण जे वैयक्तिक स्वतःच्या कामासाठी गेलेले आहेत त्यांच्यावर काय, मला त्याच्यामध्ये काय त्यांचं काय वावगं आहे असं मला वाटत नाही। पण दुसरी एक विनंती की ज्यावेळी हाच मार्गाने आम्ही गेलो होतो त्यावेळी कसं रान उठवलं होतं तुम्हाला माहिती आहे, पण अशा पद्धतीची टीका टिप्पणी करायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। तर स्वतःच्या खर्चानं जर गेलेले असतील तर त्यांना लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे। संजय राऊत सातत्याने तुमच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात, कधी गद्दार म्हणतात, की खोके म्हणतात। आता नीलम गोरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। राऊत यांच्या टीकेला सातत्यानं महिलांचा अपमान करणं, महिलांना वाटेल त्या थराला जाऊन बोलणं ही एक राजकीय संस्कृती त्यांच्या पक्षाची बनलेली आहे। खरं तर त्यांना त्यांच्या उभाठा पक्षप्रमुखांनी सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत, पण त्याच्यामध्ये मला काही नवीन वाटत नाही आणि त्यांना फार कोण गांभीर्यानं घेतं या सगळ्या शब्दप्रयोगाला असं देखील मला वाटत नाही। आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे, आता तुमची सुनावणी सुरू होणार आहे। शिंदे गटाची खरं तर शिवसेनेच्या नेत्यांची सुनावणी सुरू आहे, कसं बघता या संपूर्ण सुनावणी? कुठं घाबरायचं आहे असं काही आवश्यकता नाही, कारण आम्ही कागदपत्र जे दिले ते सुप्रीम कोर्टात दिले, आम्ही कागदपत्र जे दिले ते निवडणूक आयोगामध्ये दिले। आता सुनावणी सुरू आहे। मागच्या सुनावणीमध्ये काय काय झालं, तारखा कशा चुकल्या, काय काय झालं सगळं तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे ज्यांच्याकडे खोटी कागदपत्र आहेत त्यांची आता सुनावणी झालेली आहे, आता खरे कागदपत्रवाल्यांची सुनावणी आहे, तर आम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही। शेवटचा प्रश्न, एक रिपोर्ट आलेला आहे भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र मागील 3 वर्षापासून नंबर 1। त्याच्यामध्ये 3 वर्षापासून जर असेल तर असं काही कोणाला आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार नाही। तरी सुद्धा तो अहवाल मी वाचलेला नाही, म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे 2019 ना, 2019, 20, 21 तो आहे, 20, 21, 22। आता त्यावेळी सत्तेमध्ये कोण होतं हा देखील अभ्यास केला पाहिजे, परंतु भ्रष्टाचाराचं उच्चाटन झालं पाहिजे याच्याशी आम्ही सहमत आहोत। आपल्यासोबत स्वतः उदय सामंत होते, ते म्हणाले कुणालाही जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात नाहीये, सरकारचं काम करत आहे। तसंच विरोधकांना जे आरोप करायचे ते त्यांना करू द्या, कारण आणखी काही वर्ष त्यांना विरोधी बाकावरच बसायचं असल्याची टीका उदय सामंत यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।